मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर घडली। सोमवारी सकाळी सुमारे 8:05 सुमारास हॉटेल पिगारा समोर हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात येणाऱ्या टाटा आयशर कंटेनरने समोर असलेल्या पिकअप व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की पिकअप पुढे जाऊन आणखी एका टाटा आयशर वाहनावर आदळली। त्यामुळे क्षणात 3 वाहनांची साखळी धडक झाली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला। या अपघातात पिकअप चालक महादेव उत्तम शेंडे वय 22 याचा जागीच मृत्यू झाला, तर सुमित दत्तू कांबळे वय 22 हा गंभीर जखमी झाला आहे। जखमी सुमित याला तात्काळ सिंहगड रस्त्यावरील मोर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अपघातग्रस्त तिन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी जखमी तरुणाची फिर्याद नोंदवण्यात आली असून निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कंटेनर चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी पाटील यांनी दिली आहे। दरम्यान वाढता वेग आणि निष्काळजीपणा हेच अशा अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। त्यामुळे वाहन चालवताना नियमांचे पालन आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे।